आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो। मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडूचा एल्गार, अंतयात्रा निघाली तरी चालेल, आता माघार नाही। बच्चू कडू राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यासह शेतकरी व दिव्यांगाच्या विविध मागण्यांचा सोडवणुकीसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ आजपासून आंदोलनाची सुरुवात करत आहेत। सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला जाणार होता, परंतु निवडणुका संपल्यानंतरही सत्ता स्थापन होऊनही बरेच महिने उलटूनही सरकारकडून या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही, अशी स्थिती आहे। म्हणून आजपासून बच्चू कडू अन्नत्याग उपोषण करत आहेत। तसेच शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना विमा संरक्षण मिळावे, शेतमजुरांचे आर्थिक हित जोपासण्याकरिता स्वतंत्र महामंडळाची उभारणी व्हावी, लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेती कामाचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा। हे शक्य नसल्यास तेलंगणाच्या धर्तीवर एकरी 10,000 रुपयाची मदत देण्यात यावी। रासायनिक खताप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खताला देखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी। दुधातील भेसळ रोखत गाईच्या दुधाला 50 रुपये तर म्हशीसाठी 60 रुपये प्रति लिटर असा दर निश्चित करावा। कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरिता 40 रुपये दर होईस्तोवर निर्यात बंदी लागू करू नये। 2025-26 या वर्षात उसाला प्रति टन 43,000 रुपये दर 1% रिकव्हरी बेस धरून मिळावा। अशा सर्व मागण्यांची पूर्तता होण्यासाठी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळी मोजरी गावात बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बच्चू कडू बसले आहेत। प्रतिनिधी संदीप वानखडेची रिपोर्ट। पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। दिव्यांगांना 6,000 रुपये महिना भेटला पाहिजे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजी स्केलमध्ये केले पाहिजे। फळबागमध्ये 3+5 आणि तुमचं मेंढपाळ आणि मच्छीमार आणि दूध व्यवसायासाठी एक धोरण निश्चित करणं फार महत्त्वाचं आहे। तुमच्या बेरोजगाराचा विषय असेल, ग्रामपंचायत कर्मचारी आणि आम्हाला जे घरकुल भेटते त्याची किंमत वाढवणं गरजेचं आहे। या सगळ्या मागणीसाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे। मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, पण त्याचे शासन निर्णय निघाले नाही। त्या बैठकीची कारवाई करून लगेच तातडीनं शासन निर्णय काढावे, यासाठी आजपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन करतो। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मागं हटणार नाही। तिथून अंतयात्रा निघाली तरी बेहतर, पण हा अखेरचा आणि टोकाचा निर्णय आम्ही घेऊ। ओके।